मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाल्याचं कळतंय। ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आणि याचा स्टेशनवर त्यामुळे प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेचं वेळापत्रक आता कोलमडलेलं आहे। अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर जाणाऱ्या लोकल उशिराने धावतात। तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान तांत्रिक बिघाड झालेला आहे। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गेल्या 1.5 तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे, त्यामुळे प्रवाशांचेही मोठे हाल होत आहेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी फास्ट लोकलची लाईन आहे, ती देखील आपल्याला सेफ मिळालेली आहे आणि त्याच्यावरती देखील आपल्या गाड्या चालू आहेत। आता केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडनं कल्याणकडे जाणाऱ्या फास्ट लोकलची जी लाईन आहे आणि सोबतच जी फास्ट लोकलची लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणारी आहे, या 2 लाईन सध्या दुरुस्तीसाठी हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि हे लवकरच काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। तर ठाणे कल्याण रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झालेली आहे। आता ही गर्दी जी आहे, हा जो बिघाड आहे तो तात्काळ सोडवला जाणार आहे आणि सुरळीत केली जाणार आहे अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। ही ठाण्यामधली आपण लाईव्ह दृश्य बघतोय। रेल्वेमध्ये चढण्यासाठी लोकलमध्ये चढण्यासाठी देखील गर्दी झालेली आहे। याच गर्दीमधून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय। महिला डब्याची ही दृश्य आहेत। गेल्या 1.5 तासापासून प्रवासी जे आहेत ते लोकलची वाट बघतात आणि लोकल येताच अनेक प्रवाशांनी या लोकलमध्ये चढण्यासाठी गर्दी केलेली आहे। धक्काबुक्की देखील होताना दिसतेय। गेल्या 1.5 तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि याचा परिणाम प्रवाशांवर आता होताना दिसतोय। मोठी गर्दी झालेली आहे। रेल्वे स्थानकांवर मोठ्या संख्येने प्रवासी हे खोळंबून अडकून पडलेले आहेत। गेल्या 1.5 तासापासून ते लोकलची वाट पाहत आहेत। ठाणे ते कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान हा तांत्रिक बिघाड झालेला आहे। ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। गेल्या 1.5 तासापासून मध्य रेल्वेचे वेळापत्रक हे कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ठाण्यातून निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निकेश, गेल्या 1.5 तासापासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानकातली दृश्य बघतोय। तुंबळ गर्दी झालेली आहे। लोकलमध्ये चढताना धक्काबुक्की होताना दिसतेय। काय सध्याची परिस्थिती आहे? पाच आहे। कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणारे ही लोकल आहे। गेल्या अर्धा ते 1 तासापासून या प्लॅटफॉर्मवरती एकही लोकल आलेली नव्हती, त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती या प्लॅटफॉर्मवरती झालेली आपल्याला पाहायला। आता ही जर तुम्ही समोरची जर दृश्य पाहिले तर महिलांची संपूर्ण गर्दी जी आहे ती रेल्वे फलाटावरती झालेली पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नामध्ये चेंगराचेंगरी सुद्धा झालेली आहे। अनेक महिला ज्या आहेत त्या चेंगराचेंगऱ्यामध्ये दबलेल्या होत्या आणि आता जी ट्रेन मिळालेली आहे त्याच्यामध्ये आत शिरण्याचा प्रयत्न केला जातोय। जागा मिळत नसल्यामुळे अनेक महिला ज्या आहेत त्या दारावरती लटकत असा जीवघेणा प्रवास करतायत। कारण गेल्या 1.5 ते 2 तासापासून जर आपण पाहिलं तर मध्य रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक जे आहे ते खोलंबलेलं आहे। त्यामुळे मुंबईहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकल असतील किंवा कसाऱ्यावरनं मुंबईकडे जाणाऱ्या ज्या लोकल असतील त्या पूर्णपणे ठप्प झालेल्या होत्या। अनेक लोकल ज्या आहेत त्या सुद्धा रद्द केलेल्या आहेत। त्यामुळे ठाण्यातलं हे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यावरती प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते। आता तांत्रिकदृष्ट्या जो बिघाड झाला होता ओव्हरहेड वायरचा, त्याची दुरुस्तीचं काम सध्या तरी युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र जर दुरुस्तीचं काम जर लवकर झालं नाही तर अशाच प्रकारची गर्दी जी आहे ठाण्यातल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर जे काही महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहेत त्याच रेल्वे स्टेशनवरती अशाच प्रकारची गर्दी जी आहे पुढच्या वेळेमध्ये जे पाहायला मिळणार आहे। श्रद्धा, निकेश, मध्य रेल्वेकडून काही स्पष्टीकरण देण्यात येतंय का? हा जो तांत्रिक बिघाड झालेला आहे तो कधीपर्यंत दुरुस्ती केला जाईल याचा काही अपडेट्स दिले जात आहेत का? जर आपण पाहिलं तर ही तांत्रिक बिघाड जो आहे तो दुपारी 2-2:30च्या दरम्यान झालेला होता। मात्र आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। सकाळी निघालेला चाकरमानी आपल्या घरी परतायला लागलेला आहे। मात्र अजून देखील रेल्वे प्रशासनाकडून ठोस उत्तर की कधीपर्यंत हा बिघाड पूर्ण होईल याचं ठोस उत्तर अजून देखील दिले गेलेलं नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। संध्याकाळची वेळ असते आणि सर्वात गजबजीचं आणि गर्दीचं स्टेशन म्हणजे ठाणे रेल्वे स्टेशन आहे।
लाखोंच्या संख्येने रेल्वे प्रवासी या स्टेशनवरनं आपल्या घरपर्यंत जाण्याचा प्रवास करतात. मात्र अजून देखील दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे अनेक लोकल सेवा ज्या आहेत ती रद्द केलेल्या आहेत. मोजक्याच गाड्या ज्या आहेत त्या चालवल्या जातात. फास्ट लोकल ज्या आहेत त्या देखील रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची गर्दी जी आहे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे जर जागा मिळत नसेल तरी अशा जीवघेणा प्रवास जे आहेत तो रेल्वे प्रवाशांकडनं जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय. श्रद्धा. धन्यवाद निकेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.